तर हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही सर्वजण कसे आहेत? आय होप की तुम्ही पण मस्त मजेतच असणार आहेत. तर आज मी तुम्हाला एक गोड बातमी देणार आहे. ज्या गोष्टीसाठी मी एवढा दिवस वाट बघितली, तर ती गोष्ट आज पूर्ण झालेली आहे. ब्लॉगमध्ये सर्वजण कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. कुणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. असे छान छान व्हिडिओ तुमच्या समोर येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर आज मला काय रिसीव झालेलं आहे आणि काय गोड बातमी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ती गोड बातमी ही आहे. फायनली हे मला मिळालेलं आहे. गुगल ॲडसेन्स पिन मला मिळालेला आहे. ज्या गोष्टीची मी एवढी वाट बघितली ना, मी सांगूही शकत नाही खरंच. कारण की हे म्हणू शकता तुम्ही की हे माझ्या मेहनतीचं फळ आहे. जे मेहनतीला फळ म्हणतात ना, ते हे आहे. पण हे माझ्यापर्यंत मिळण्यासाठी मला एवढं स्ट्रगल करावं लागलं ना, की मी सांगूही शकत नाही आहे, असं आहे. मेहनत तेवढीच करावी लागली आणि त्यानंतरही थोडासा स्ट्रगल आहे. तर थोडीफार मी एक 5 मिनिटाचाच व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे स्किप कोणीही करू नका. तर हे मला मिळालेलं आहे माझं फर्स्ट अचिव्हमेंट. आणि एवढी आनंदी झालेली आहे ना मी. त्याचं रिझन म्हटलं तर 2 वेळेस मी लातूरमध्ये अप्लाय केलं पिनसाठी. ज्यावेळेस माझं म्हणजे चॅनल मोनेटाईज झालं ना, त्यावेळेस मी एकदा अप्लाय केलं. लगेच $10 झाल्यानंतर आपल्याला अप्लाय करावं लागतं. तर त्यावेळेस मी अप्लाय केलं, पण माझं पिनच आलं नाही. मी प्रॉपर पत्ता टाकला होता, तरीही पिन आलेलं नाहीये. मग नेक्स्ट टाईम सेकंड टाईम मी काय केलं, की अजून थोडा म्हणजे पत्ता जो आहे ना, तो अजून प्रॉपर टाकला आणि अजून एकदा मी पिनसाठी अप्लाय केलं. आणि पिनसाठी अप्लाय आपण 3च वेळेस करू शकतो असं आहे. तर दुसऱ्या वेळेस मी अप्लाय केलं. त्यावेळेस पण पिन आलेलं नाहीये. तर कसं आहे आणि तिसऱ्या वेळेस मग मी विचार केला, की आता काय करायचं? आपण जी एवढी मेहनत केलेली आहे चॅनलसाठी, रात्र आपण मेहनत केलेली आहे, व्लॉग बनवलेले आहे, प्लस आपण रोज उठून लाईव्हवर टॉपिक रिलेटेड लाईव्ह घेत होतात. शॉर्ट व्हिडिओसाठी रोज तयार होणं, रोज साडी घालणं, रोज एक 2 शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड करतो. कशासाठी करतो? की ही मेहनत पुढं चालून आपल्याला त्या मेहनतीचं फळ मिळावं म्हणून. आणि Google पिन असं आहे ना, की त्याच्यानुसारच आपली पेमेंट, आता म्हणायचं की पेमेंट आपली सुरुवात झाली पेमेंटला, असं आहे. जर ते नसेल ना, तर मग चॅनलला काहीच अर्थ नाहीये, असं आहे. चॅनल कितीही मोठा असू द्या, पण तुम्हाला जर Google पिन आलं नसेल ना, तर काहीच उपयोग नाही होणार. मग तिसऱ्या टाईम मी काय केलं, आता कुठला पत्ता द्यावा म्हणून गुरुवार होता त्या दिवशी. तर गुरुवारीच मी स्वामींपुढे बसले आणि स्वामींना खूप मनातून बोलले, की "स्वामी प्लीज यावेळेस माझं पिन येऊ द्या. मी खूप कष्ट घेतलेलं आहे चॅनलसाठी, खूप खूप कष्ट घेतलेलं आहे." रोज सकाळी माझ्या मनामध्ये असाच विचार असायचा, की आज लाईव्ह घ्यायचा आहे, आज हा व्हिडिओ बनवायचा आहे, आज मराठी व्हिडिओ बनवायचा आहे, शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आहे, आज कोणती तरी रेसिपीचा ब्लॉग टाकायचा आहे. तर एवढी त्याच्या पाठीमागे खूप मेहनत असते, असं आहे. आणि ज्या मेहनतीचं जर आपल्याला फळच मिळालं नाहीये, तर ती मेहनत पूर्ण पाण्यात गेल्यासारखीच आहे, असं आहे. मग तिसऱ्या टाईम मी काय केलं, चला म्हणलं आता देवाचं नाव घेऊन ना, मी आमच्या म्हणजे सासरचा पत्ता दिला मी पिनसाठी. चला म्हटलं, कारण की मला असं वाटलं, की सिटीमध्ये आता पोस्टमॅन, आम्ही जाऊन भेटलो त्यांना. खूपदा भेटलात, नंबर घेतला किंवा त्यांना सांगितलं असं-असं पिन. खूप व्हिडिओही बघितले मी, की त्यात सांगितलं होतं, की पोस्टमॅनला बोला किंवा आधीच सांगून ठेवा त्यांना, की आमचं असं-असं पिन येणार आहे. सांगून ठेवलं तरीही 2दा कॉल आला नाही. तरीही कॉल आलेला नाहीये. मग तिसऱ्या वेळेस मी विचार केला, की आपल्या गावामध्ये आता माझं सासरचं गाव हे खेडेगाव आहे. ती काही म्हणजे अशी मोठी सिटी वगैरे नाहीये. तर मग मी विचार केला, की पोस्टमॅन तर एकच असणार आहे आणि लकीली माझं कसं आधार कार्ड तिकडचंच आहे. माझ्या गावाकडचंच आधार कार्ड आहे. मग मी तोच नंबर, पत्ता आणि नंबर, माझाही नंबर, मिस्टरांचा नंबरही त्या ह्याच्यावर टाकला मी. पत्ता जिथं असतो ना त्याच्यासमोरच टाकला नंबरही. आणि मग सेंड केला मी. तर तुम्हाला सांगते मी 8 दिवसाच्या आत माझं पिन मला रिसीव्ह झालेला आहे. तर त्याचा तर आनंद खूप खूप एवढा की मी सांगूच शकत नाही. आज कुठं ना कुठं वाटतंय की हां, मेहनतीचं मला फळ मिळालेलं आहे म्हणून. तर तिथला पत्ता सेंड केल्यामुळे आणि तिथं रोज आम्ही पोस्टमॅनला बोलायचा त्यांचा नंबर घेतलेला होता. 6-7 दिवस आम्ही
त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होतात की असं असं प्लीज येणार आहे आणि आता तिसरा चान्स आहे, आता नाही मिळू शकत. आणि मलाही इतकं मी टेन्शन घ्यायचे ना त्याचं. खरं तर मला खूप जण विचारायचे की तुमचं पिन अजून पण कसं काय आलं नाही, तुमचं पिन अजून पण कसं काय आलेलं नाही आहे. पण मग तोच होता ना की 2दा ॲप्लाय करून पण आलेलं नव्हतं असं आहे. पण तिसरी वेळेस काय म्हणायचं आता, स्वामींची कृपाच म्हणायचं असं आहे. स्वामींना मला कधी हारूही दिलं नाहीये आणि पुढेही कधी हारू देणार नाहीयेत असं आहे. मेहनत तर मला करायची आहे आणि इथून पुढे अजून जास्त मेहनत करायची आहे. ही तर सुरुवात आहे, पण हे महत्त्वाचं होतं असं आहे. आता आपल्याला पेमेंट सुरू होण्यासाठी हे जे पिन असतं ना हेच लागतं. याच्यात आपले नंबर असतो, तर तो नंबर टाकून आपला ॲड्रेस व्हेरीफाय करायचा असतो आपल्याला. तर झालेला आहे तोही. आणि आता पेमेंटचं म्हणलात तर त्याच्यासाठी पण रोज मेहनत करायची आहे. रोज छान छान व्हिडिओ बनवायचे आहे. मेहनतीशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही असं आहे. फक्त आपण म्हणलोत की हा आपल्याला सगळं मिळायला पाहिजे, तर आपल्याला कधीच कोणालाच काहीच मिळत नसतं. प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत आहे, तो कुठलाही फील्ड असू द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मेहनतीशिवाय कुठलंच काहीच मिळत नाही. तर मी खूप खुश आहे आज आणि खरंच खूप आनंद झाला. आणि स्वामींपुढे आणल्या मी पिन पुढे ठेवला आणि म्हणलं स्वामी खरंच हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि यावर्षी इतक्या माझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत ना, जे जे माझे स्वप्न होते ना ते माझे यावर्षी पूर्ण झालेले आहेत. तर खूप भारी वाटत आहे खरंच. पण त्याच्या पाठीमागचा खूप संघर्ष आहे. सहजासहजी मला कुठलीच गोष्ट आजपर्यंत मिळालेली नाही आहे असं आहे की हा आज मी म्हणलं आणि मला ते मिळालं म्हणून. त्याच्यासाठी कित्येक वर्ष गेलेले आहेत असं आहे. गरिबीचा काळ बघितलेला आहे. सगळा काही जीवनामध्ये वाईट काळ काढल्यानंतर चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि मी सर्वांना हेच सांगेन की जीवनामध्ये कधीच खचून जाऊ नका. वाईट काळ येत असतो, पण त्याचसोबत कुठं ना कुठं चांगला काळ पण येत असतो. त्यामुळे कधीही खचून जायचं नाहीये. आणि हा पॉझिटिव्ह ठेवायचं की हा आज न उद्या आपण काही ना काही चांगलंच होईल आपलं, म्हणून नक्कीच देव आपलं चांगलं करत असतो. तर हीच बातमी होती की फायनली माझं पिन आलेलं आहे. आता पेमेंटला सुरुवात होईल. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. असे छान छान व्हिडिओ येतील. तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच कळवत जावा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.